नमस्कार. तर आपण आता तांदूळवाडी मैदानात आहोत आणि आपल्या सोबत आहेत लासुरण्याचे बबन दादा. त्यांचा आज रोमन मैदानात आलाय, तो जखमी झालेला आणि त्याचं जखमी झाल्यानंतर हे पहिलंच मैदान आहे. तर दादांना विचारूया त्याची प्रॅक्टिस वगैरे कसं घेऊन त्यांनी मैदानात त्याला उतरवलं आणि आज कसा तो पळाला ते. नमस्कार दादा. नमस्कार. आज कसं नियोजन केलेलं आणि, जखमी झालेला तो, त्यानंतर तुम्ही कसं त्याची प्रॅक्टिस घेतली? 4 महिने बैल बांधूनच होता. मग आम्ही आपल्या घरी प्रॅक्टिस घेतो. यांची बैल ह्याची बैल बोलवायचं, फेरं काढायचं, परत कुरीला घालायचो. कुरी 2-3 मुरडाना आणायचो उभाट्या. रान ठेवलंय तिथं पेशल मी कुरीसाठी. मग असं करीत प्रॅक्टिस देत त्याचा पाय बरा झाला. मग आता बरा झाल्यावर परत आज उतरवलं मैदानला. तर शारदा पाटील पुणेचा बाहुली आहे, रोमन आहे, गट पास केलाय आज. हे नियोजन कसं झालेलं आजचं? नियोजन असं आपलं म्हणजे पहिरे केलं फोनवरनच आम्ही. म्हणलं मैदान खेळूया. मग आम्ही खेळलो मैदान, जरा डिम झाला होता, ते पळालाच नाही. मग आता फोन केला, म्हणलं चांगला झाला, हानू हानू म्हणलं. तो किती दिवस जखमी होता? 5-6 साडेपाच-6 महिने होता जखमी. दोन्ही पाय जखमी झाले होते. एक मागच्या पायात कासरा लागला, मोहरला पाय गुडघ्यात क्रॅक झाला, पडला उलटून. ते दोन्ही पायात बी आता बसला. आता नाही काय. आता नाही का? मग तो बरा झाल्यानंतर त्याचं प्रॅक्टिस वगैरे कशी घेतली तुम्ही? किती दिवसानंतर तुम्ही आता उतरवलं? माझी 1 दिवस पोहणे घालायचो, 2 दिवस गेले की कुरीला घालायचो. नॉर्मल आपलं उभाट्या कुरीत दमा नाही. हानीत 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 मग पद्धतशीर आणला मापावर त्याला. परत त्या पायाने बी उकरायला लागला. मग उकरायला लागला, आम्हाला कळलं की आता काय पाय दुखत नाही किंवा काय होत नाही, म्हणजे ठीक झाला. फोटो काढला. फोटो काढल्यावर डॉक्टरनं सांगितलं पायाला किराय काय, म्हणजे 22 दिवस पळवू नका. मग 22 दिवस पळावलाच नाही. प्लास्टर काय आम्ही केलं नाही, हातानेच पट्ट्या बांधायचं, गुंडवायचं पट्ट्या, असं करून तयार केला. डॉक्टरांना दाखवलेलं मैदान उतरवायच्या आधी? नाही ना, दावलं नाही काय नाही, आम्ही अंदाजानं उतरवलं. अंदाजानं उतरवलं. म्हणजे आता तो पूर्ण ठीक झालेला आहे? पूर्ण ठीक झाला. आता नाही काय. मग ते कसं असतं, त्या डॉक्टरला दावलं असतं की आम्ही पळवू का नको. पण काय नाही, आम्हाला कळलेलं की सारा उकारतोय, डिराकतोय, उकारतोय, त्याच पायानं उकारतोय. म्हणजे काय काळजी नाही. आज कोणत्या खांदी पळाला तो? आज डावी खांदीच पळाला. डावी खांदीच पळाला. आज म्हणजे आजचा दिवस महत्वाचा होता, त्यासाठी आजचं मैदान महत्वाचं होतं. हो, आजचं मैदान महत्वाचं. डावीनं उजवीनं कसा बी चालतो. डावीन नाही, जखमी झाल्यानंतर हे पहिलंच मैदान असल्यामुळे महत्वाचं होतं. आजचं जखमी झाल्यावर पहिलेच मैदान, पहिल्या मैदानाला उतरावला. आज गट काढला त्यांनी फरकाने. गाडी कोणी मार हाणली? मयूर ड्रायव्हर आमचा पुतण्या नांदी. आणि सुट्टी कोणी केली? सुट्टी आपली पोरं, आता आमची पाहुणे पाण्या आहे, आपली पोरं बरीच असते मागे. आता पुन्हा तसं नाव सांगतात नाही, 10-12 पोरं माग असत. हो, म्हणजे आज चांगला सामना झाला. जखमी झाल्यानंतर पहिल्याच सामन्यात आज गट त्याने काढला. आता सेमीफायनलची कशी तयारी असणार आहे? आता सेमीफायनलची तर आता जशी चाकोरी निघेल तसं पळवायचं. चाकोरी मधली येईल, कडेची येईल, कडेची आला की बाहेर टाकायचं. आपला दोन्ही खांदी कसा बी चालतो. याच्या आधी दोघांची गाडी कधी मार हाणलेली? माग हाणली होती नाही का बरं आम्ही. त्यावेळेस काय झालं? त्याच वेळेला पायाला लागले त्याच्या. हात चाकला, मोरल्या पायात हात चाकला, म्हणजे खऱ्या झाला. त्यामुळे पळाला नाही परत पाय. अशी चारीत गाडी गेली आमची. मोर येऊन चारी होती, चारीत जाऊन पायात चाकला त्याचा. हे पण मैदान म्हणायला गेलं तर रिस्की मैदान आहे. रिस्की मैदानातलं हे मैदान येतं, त्याबद्दल काय सांगाल? आणि आजचं त्याबद्दल त्यांनी नियोजन कशा प्रकारे केलेलं? आता काय केलंय, मागे एक घटना घडली होती, त्यामुळे आता त्याने बंदोबस्त बॅरिकेड पक्क केलंय, अगदी फिट काम केलंय. बाकीचं काय नाही. आता गाड्या बिड्या बोलल्या तरी त्याला ते पुरं बॅरिकेड आहे. 4 गाडी बैल कुठंच जाऊ शकत नाही, असं म्हणजे आखणी बारी केली. फाटी कशी वाटते आजची? फाटी बेचारा फाटीवर किटाडा आहे ती, पण ट्रॅक्टर फिरवला त्याने. ट्रॅक्टर फिरवून माती मऊ केली. रानाचं कसं असतंय, ह्या सातारा जिल्ह्यातली, तालुक्यातली बी रानं आता वावरातली, काय रानं चांगली, काय रानं काळवटीतली अशीच असते. आता खाल्ल्या भागात रान असल्यामुळे पटांगण असतं. इथं जोंधळीचे रानं, ऊसाचे रानं, कुठं किटाड असतं, कुठं काय असतं, काय बी असतंच उन्हाळ्याला. असं असतं. जत्रा आता ही पूर्वीपासून जत्रा पिढ्यानपिढी. हो, बैलाचा बाजार इथं मोठा भरत होता. आता एक बाजार बी नाही, पिक्चरची टाकी नाही, काय नाही काय नाही. म्हणजे आता रोमन बैल पूर्णपणे चांगला झालेला आहे आणि पुढच्या आपल्याला भरपूर मैदानात दिसेल. आता प्रत्येक मैदानाला उतरावं. आता नाही काय, आता काळजी काहीच नाही, आता फिक्स झाला, पटाय झाला. चालेल, तुम्ही आम्हाला एवढी सगळी माहिती सांगितली त्याबद्दल खूप खूप आभार आहे. आणि तुम्हाला आता सेमीफायनल साठी पण माझ्याकडून भरपूर अशा शुभेच्छा. शुभेच्छा.